नवीन नवीन स्वयंपाक करायला शिकत असाल किंवा तुम्ही बॅचलर असाल, भेंडीची भाजी नेहमी तुमची चिकट होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वर्षानुवर्ष स्वयंपाक करून सुद्धा बऱ्याच जणांची भेंडीची भाजी अजून सुद्धा चिकट होते. आता ह्या सगळ्या गोष्टी का बरं होत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सुटसुटीत, मस्त चवीची आणि अगदी झटपट होणारी डब्यासाठी भेंडीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. भेंडीची सुकी भाजी बनवण्यासाठी खूप जसं कोहळी नको किंवा खूप जसं निभार नको, तर मध्यम आकाराची आपल्याला छान टवटवीत शेंड्याचा भाग मोडून बघितला की पटकन त्याचे 2 तुकडे झाले पाहिजे. जर मध्ये करकरीत लागत असेल, मोडलं जात नसेल तर अशी भेंडी आपल्याला घ्यायची नाही आणि शक्यतो मध्यम आकाराची आपल्याला घ्यायची आहे. त्याने भाजी तुमची चिकटसुद्धा होणार नाही आणि खाताना ही भाजी अगदी छान लागेल. आणि महत्त्वाची अशी गोष्ट, जास्तीत जास्त 2 दिवसच फ्रीजमध्ये ठेवायचं, त्यापेक्षा जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. आता बाजारातून आणल्यावर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून 10-15 मिनटं आपण थोडं पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं. नंतर एखाद्या कॉटनच्या कापडावर स्वच्छ आपण सोळून पुसून घेणार आहोत. कारण बऱ्याचदा भाज्यांना फवारणी किंवा पेस्टिसाइड्स किंवा धूळ माती लागलेली असते, म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. आता फक्त धुवून तुम्ही याला चिरून घेतलं तर याला ओलावा राहतो आणि भाजी चिकट व्हायला मदत होते. म्हणून धुतल्यानंतर स्वच्छ कापडावर सोळून आपण पुसून घेणार आहोत. आता दोन्हीकडच्या साईड्स आपण काढून घेणार आहोत आणि भेंडी चिरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, अगदी पातळ न चिरता थोडी मोठी चिरायची, म्हणजे भेंडीची भाजी तुमची अजिबात चिकट होणार नाही. आणि एक सांगायचं राहिलं, साधारणतः एक 300 ग्राम आपण इथे भेंडी घेतलेली आहे आणि याची भाजी किंवा डब्याला म्हणत असाल तर साधारणतः एक 3 जणांना व्यवस्थित पुरते. याच पद्धतीने उरलेली सगळी भाजी आपण इथे चिरून घेतलेली आहे. आता इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा एक 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. जसं तिखट लागत असेल त्यानुसार हिरवी मिरची कमी अधिक करू शकता. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आपण मिक्सरला करून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये केलं तरीसुद्धा चालू शकेल, पण मिक्सरला कसं अगदी पटकन होतं. शिवाय जर लहान मुलांना तुम्ही ही भाजी द्याल तर हिरवी मिरची, लसूण आल्यामुळे ती भाजी खायला मागत नाही. मग अशा वेळेस असा ठेचा जर भाजीमध्ये घातला की अगदी एकसारखा सगळ्या भाजीला मिळून येतो. भाजीला चवही अगदी छान लागते आणि हिरवी मिरची, लसूण मध्ये न आल्यामुळे मुलंसुद्धा भाजी आवडीने खातात. म्हणून या पद्धतीने आपण हा ठेचा करून घातला. तुम्ही खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घालू शकता. आता गॅसवर आपल्याला एखादी कढई गरम करायला ठेवायची आहे. तुमच्याकडे जर भिड्याची किंवा लोखंडी कढई असेल ना, तर त्यावर तुम्ही ही भाजी करून बघा, मस्त होते. पूर्वी गावाकडे काय करायचे, लोखंडी तव्यावर भाकरी करून झाली की त्यावर ही भाजी करायचे, म्हणजे ती चवीला अगदी छान लागते. आता सुरुवातीला कढई गरम झाली की फक्त चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की चिरून घेतलेली भेंडी घातलेली आहे. आता साधारणतः मोठ्या आचेवरच एक 2-2.5 मिनिटं थोडासा रंग बदलेपर्यंत आपण ही मस्त खरपूस भाजून घेणार आहोत. भाजून घेतल्यामुळे काय होतं, एक तर भाजी ना तुमची सुटसुटीत व्हायला मदत होते आणि यातला ओलसर किंवा मॉइश्चर कमी व्हायला मदत होते. आता तुम्हाला आणखीन एक आयडिया सांगते. जर तुम्हाला ही भेंडीची भाजी अशी भाजून घ्यायची नसेल, तुमच्याकडे उन्हाची वगैरे सोय असेल ना, तर भाजी चिरून घेतल्यावर थोडा वेळ उन्हामध्ये ठेवू शकता. नैसर्गिक कडक ऊन लागल्यामुळे याला भाजावं सुद्धा लागणार नाही आणि भेंडीमधला चिकटपणा किंवा थोडासा ओलसरपणा असतो ना, तो कमी व्हायला मदत होते. साधारणतः एक 3 ते 4 मिनिटं आपण भेंडी मोठ्या आचेवर छान भाजून घेतलेली आहे. छान याचा रंग हलकासा बदललेला आहे आणि एका ताटावर आपण हे काढून पसरून पंख्याखाली गार करत ठेवणार आहोत, म्हणजे आणखीन याला छान सुटसुटीतपणा येतो. बऱ्याचदा भेंडी न भाजताना अशीच केली जाते, तर त्यामुळे ना ती भाजी थोडीशी कच्ची किंवा त्याचे तुकडेसुद्धा पडतात आणि चिकटसुद्धा होते. आता याच कढईमध्ये पुन्हा आपण अर्धी पळी तेल घेतलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भेंडीच्या भाजीला तेल खूप जास्त वापरायचं नाही, त्याने सुद्धा भाजी चिकट होते. हलकंसं तेल गरम झालं की अर्धा चमचा साधं जिरं घेऊन थोडंसं परतून घेतलेलं आहे. आता यावरच एक मध्यम आकाराचा चौकोनीस पण थोडा मोठा आपण कांदा चिरून घेतला. भेंडीच्या सुक्या भाजीला नेहमी कांदा थोडासा मोठा चिरून घातला की भाजी चिकटसुद्धा होत नाही आणि खाताना दाताखाली कांदा आला की छान लागतो. आता कांदा थोडासा परतून घेतला की तयार ठेचा आपण यामध्ये घातलेला आहे. हलकासा गुलाबी कांदा करायचा आहे, कारण हे ठेचासुद्धा घातल्यावर कांदा आणखी परतला जातो, म्हणून सुरुवातीलाच खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही. तर ठेचासुद्धा आपण साधारणतः एक 2-2.5 मिनिटं मध्यम आचेवर परतून घेतलेला आहे. आता यामध्येच एक मध्यम आकाराचा टोमॅटो रफली चिरून घातला. टोमॅटो अगदी बारीक चिरून घेण्याची गरज लागत नाही. आता बऱ्याच ठिकाणी टोमॅटो घालतात, काही ठिकाणी घालत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की घाला, कारण थोडीशी चटपटीत भाजी व्हायला मदत होते. आता टोमॅटो आपल्याला खूप जास्त परतायचं नाही, फक्त काही सेकंद वर खाली करून अख्खाच टोमॅटो ठेवलेला आहे. आता यामध्ये भाजून घेतलेली आपण भेंडी घातलेली आहे.
जर आवडत असेल, थोडी चटपटीत भाजी आवडत असेल तर 2 आमसुलं घालायचं आहे. अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. आता पुन्हा या सगळ्या फोडणीमध्ये भेंडी आपण 1 मिनिटभर चांगली मोठ्या आचेवर परतून घेणार आहोत. असं केलं की भेंडीला हे सगळे जिन्नस चांगले लागले जातात आणि भाजीला त्याने चव छान येते. असं थोडं परतून घेतलं की रंग हलकासा बदलल्यासारखा दिसत असेल. आता काय करायचं आहे, झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर एक 5-6 मिनटं किंवा भेंडी जशी तुमची कमी जास्त त्यानुसार तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे. आपली भेंडी इथे साधारणतः एक 300 ग्राम असल्यामुळे एक 7 ते 8 मिनटं मध्यम आचेवर आपण शिजवून घेतली आहे. जर तुम्ही लोखंडी भिड्याच्या भांड्यामध्ये करत असाल तर अधूनमधून थोडंसं वर खाली परतून नंतर झाकण लावून पुन्हा शिजवून घ्यायचं, म्हणजे ती तळाला चिटकून बसत नाही. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरून आपण गॅस बंद केलेला आहे. अशी ही सुटसुटीत मस्त मोकळी अशी ही भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता ही भाजी ना एकदम गरमागरम आहे, थोडीशी कोमट गार झाली ना की मस्त ही छान आणखीन सुटसुटीत व्हायला मदत होते. तर डब्यासाठी घरी खाण्यासाठी अशी ही मस्त भेंडीची सुकी भाजी नक्की करून बघा. जे नवीन मंडळी जेवण बनवायला शिकत असाल, बॅचलर असाल तर अशांसाठी बेसिक कुकिंग मी वरचेवर घेऊन येणार आहे, ज्यामध्ये अगदी वरण भातापासून कोशिंबीर, ताक कसं बनवायचं, मऊ चपात्यांसाठी कणिक कसं भिजवायचं, भाकरीसाठी पीठ कसं भिजवायचं, वरण भातापासून अगदी सगळं बेसिक नॉलेज देणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूची बेल घंटासुद्धा नक्की क्लिक करा. त्याने काय होईल, प्रत्येक रेसिपी जी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि न चुकता प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहता येईल. आता इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.